आज मी करणार आहे आंबट गोड आणि तिखट चवीचं रायवळ आंब्याचं रायतं। आता हे रायवळ आंबे माझा मुलगा अद्वैत घेऊन आला। आमच्या सोसायटीच्या शेजारी एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आंब्याचं झाड आहे। तर त्याला भरपूर असे आंबे लागलेले आहेत आणि ते आता पिकायला पण लागलेत आणि वाऱ्याने ते पडत असतात, तर आमच्या सोसायटीच्या आवारात पण पडतात। तर अद्वैत दुपारचं सायकल चालवायला जात असतो, तर त्याला ते आंबे पडलेले भेटले की तो घेऊन येतो घरी। आज त्याला खूप मिळालेत, म्हणजे जवळजवळ 7-8 मिळालेत, म्हणून म्हटलं आज त्याचं छान असं आंबट गोड रायतं करूया। तर आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेत, कारण त्याच्यावर चीक असतो। स्वच्छ धुतलेत 2-3 पाण्याने, मग असे सोलून घ्यायचे। हा जो गर आहे, बाटा आहे, त्याच्या सकट आपल्याला हे घ्यायचं आणि ही साल फेकून द्यायची। तर सगळे आंबे असे सोलून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ इथे मी 2 चमचे घेतले। बारीक असा किसून घ्यायचा आहे किंवा बारीक करून घ्यायचं आहे सुरीने आणि त्याच्यावर घालायचं आहे, म्हणजे त्याला छान असं पाणी सुटतं आणि असे रसरशीत होतात। त्याला बाजूला ठेवून देऊया आणि एक वाटणाची तयारी करूया। या रायत्यामध्ये एक वाटण लागणार आहे, ज्याच्यासाठी मी इथे 5-6 काश्मीरी मिरच्या, अर्धा वाटी ओलं खोबरं आणि 1 चमचा धणे घेतले। आता हे मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचे। ह्या वाटणाने काय होतं, रायत्याला छान असा घट्टपणा येतो आणि चवही खूप छान लागते। आता हे मिक्सरमध्ये घालून मी छान असं बारीक वाटून घेणार आहे। हे थोडंसं जाडसर वाटलं तरी चालतं, पण मला हे बारीक आवडतं। हे छान असं वाटून झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। ज्या आंब्यांमध्ये आपण गूळ घालून ठेवला आहे त्याला पण छान असं पाणी सुटलं आहे। आता आपण फोडणी देऊया। इथे गॅसवर एक कढई ठेवले। कढई तापली की याच्यात तेल किंवा तूप दोघांपैकी काही घातलं तरी चालतं। इथे मी 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घातलं आहे। आता ते छान असं तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि मेथीदाणा याची फोडणी द्यायची आहे। मी 1 चमचा मोहरी घेतलं आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणा घेतला आहे। चांगलं तेल तापलं की याच्यामध्ये टाकायचं, तर छान असं तडतडू द्यायचं, म्हणजे त्याचा सुगंध त्या तेलामध्ये उतरला पाहिजे। आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची। छान अशी खमंग फोडणी द्यायची, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा तडतडू द्यायच्या। आणि मग पाव चमचा हिंग आणि 5-6 पाकळ्या ठेचलेला लसूण घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे परतून झालं की याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालायची आहे। हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण जो आंबे सोलून ठेवले होते, ज्याच्यात गूळ घातला होता, ते याच्यात घालायचं आहे आणि मग हे सगळे मसाले त्याला व्यवस्थित असं कोट होतील असं परतून घ्यायचं आहे। आंबे परतून झाले की मस्त असं पाणी सुटतं त्याला। आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी शिजायला ठेवायचे झाकण लावून। आता हे आंबे आपण सोलण्याच्या ऐवजी तेव्हा जर अख्खे कुकरमधून 1 शिट्टी केली असती तरी चाललं असतं, पण मी ती स्टेप नाही केली। मी डायरेक्ट इथे शिजत घातले, कारण हे झटपट होतं, ह्याला काही जास्त वेळ नाही लागत। अगदी 10 ते 15 मिनिटात चांगले शिजतात। आता हे शिजलेत। आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते याच्यात घालून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचे। सगळे मसाले व्यवस्थित असं आंब्यांना लागले पाहिजे। आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही शिल्लक मसाला होता त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि मग ते पाणी याच्यात ओतायचं आहे। रायत्यामध्ये जे ग्रेव्ही असते ती थोडी घट्टच असते, खूप जास्त पातळ नाही करायची। व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे। सुंदर असा कलर आला आहे रायत्याला आणि असं मस्त सुवासही सुटला आहे, म्हणजे असं घमघमाट सुटला आहे किचनमध्ये। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा याचं 5 मिनिटासाठी चांगली अशी वाफ काढायची आहे। 5 मिनिटं झाकण ठेवून छान अशी उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपण जे वाटण घातलं होतं ते व्यवस्थित असं आंब्याला लागेल आणि चवीला छान होईल। घट्ट असं आंब्याचं रायतं आपलं तयार आहे। अगदी झटपट होतं, अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतं हे आंबट गोड आणि तिखट चवीचं रायवळ आंब्याचं रायतं। आता हे रायतं तुम्ही भात, भाकरी किंवा चपाती कशासोबतही खाऊ शकता। गरमागरम भात आणि हे रायतं असेल तर दुसरी कशाचीच गरज लागणार नाही।
तर ही रायत्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.